एका मिक्सरच्या भांड्यात बीटाचे काही तुकडे टाकून तर पहा काय भन्नाट रेसिपी होते. तर त्या रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा. तर नमस्कार, मी महिमाज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर फक्त एक बीट घेणार आहोत आणि त्या बीटापासून अतिशय भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत. तर इथे मी एकच बीट घेतलेलं आहे, त्याचं मागचं आणि पुढचं आपण कट करून घेऊ. तर यापासून अतिशय पौष्टिक अशी रेसिपी तयार होणार आहे. प्रत्येक घरात लहान मुलं असतात की बीट हे खायलाच पाहिजे आणि मुलांना ते तर आवडत नाही, पण मग त्यांना द्यायचं तरी कसं. तर आजच्या या रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि अशी लहान मुलांना द्या. लहान मुलेच काय, घरातील प्रत्येक माणसांना ही अतिशय पौष्टिक अशी रेसिपी आहे. तर सुरुवातीला एक बीट घेतलेलं आहे, त्याचं देठ कापून घेतलं आणि आता पिलरच्या साहाय्याने त्याचं वरचे साल काढून घ्यायची. तर इथे आता मी ह्या बीटाचे बारीक बारीक तुकडे करून घेणार आहे. इथे बघा, आपल्याला एकदम बारीक असे तुकडे करून घ्यायचे. हे अशा प्रकारे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. आणि तुम्हाला विनंती आहे की तुम्ही ही रेसिपी कुठून बघता मला ते कमेंट करून सांगा, तुमच्या गावाचे नाव कमेंट करून सांगा. तर सगळे बीटाचे तुकडे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेले आहेत. आता त्यामध्ये 1 वाटी रवा टाकायचा. तर ही अगदी महत्त्वाची स्टेप आहे. मी बीटाचे तुकडे ह्या मिक्सरच्या भांड्यात टाकले, त्यामध्ये 1 वाटी रवा आणि 2 चमचे दही घेणार आहे. तर दही अवश्य लागेलच, यामध्ये 2 चमचे दही टाकायचं आणि हे पूर्णपणे बारीक पेस्ट होईल असं मिक्सरला बारीक दळून घ्यायचं. तर इथे बघा, छान असं दळून झालेलं आहे. मी दुसऱ्या एका वाटीमध्ये काढून घेते. तुम्हाला कन्सिस्टन्सीवरून कळतच असेल की किती बारीक पेस्ट तयार झालेली आहे. तर यामध्ये लागेल तर थोडंसं 2 ते 3 चमचे पाणी टाकायचं किंवा ह्या दह्यामध्येच बारीक होऊन जातं ते. तर इथे बघा, अशा प्रकारे बारीक असं दळून घेतलेलं आहे. एकदा छान मिक्स करून घेऊ. हे बघा, अशा प्रकारे छान बारीक करून घ्यायचं. एकदा छान मिक्स करून झालं की यावर झाकण ठेवून आपण 10 ते 15 मिनिट साईडला ठेवून देऊ, कारण यामध्ये रवा टाकलेला आहे, तो काही वेळाने फुलतो. तर इथे बघा 10 ते 15 मिनिट झालेले आहेत. आपण पुन्हा एकदा ह्या बॅटरला मिक्स करून घेऊ. तुम्हाला दिसतच असेल की पहिल्यापेक्षा आता थोडंसं घट्ट वाटतंय. तर ही कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे, आपल्याला अशीच पाहिजे. तर यामध्ये आता मी छोटा चमचा आहे, तर हा 1.5 चमचा मीठ घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घ्या. एकदा छान मिक्स करून घेऊ. हे अशा प्रकारे छान मिक्स करून झालं की त्यामध्ये अगदी थोडासा, म्हणजे पाव चमचालाही कमी आपण यामध्ये सोडा वापरणार आहोत. तर इथे बघा, एकदम छोटा चमचा आहे आणि त्यामध्ये पण पाव चमचा मी सोडा वापरलेला आहे. सोडा पण छान एकदा मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे आपण जेव्हा हे तव्यावर छान असे डोसे करू तर ते मस्त जाळीदार असे तयार होतात. तर इथे बघा, छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर दुसरीकडे मी तवा गरम करण्यासाठी ठेवला होता. तवा छान गरम झाला की त्यावर आपण छोटे छोटे असे डोसे तयार करू. इथे बघा, मी एक पळीच बॅटर घेतलेला आहे आणि तव्यावर अलगद असं पसरून घ्यायचं, म्हणजे आपला डोसा एकसारखा गोल तयार होतो. तर इथे बघा, मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही तयार करा. तर अशा प्रकारे केला ना की तो तव्याला अजिबात चिटकत नाही, काही नाही. मी इथे डोशाचा तवा वापरलेला नाही किंवा नॉनस्टिक असा काहीच वापरलेला नाही, रोजचा आपला रेग्युलरच आहे. तर डोसा टाकल्यावर 2 ते 3 सेकंदांनी आपण तेल टाकून घेऊ. तर इथे तुम्ही बघू शकता की डोसा अजिबात तव्याला चिकटला नाही. लगेच दुसऱ्या साईडनं पलटून घेऊन दुसऱ्या साईडनं छान भाजून घेऊ. साधारण 2 ते 3 मिनिट झाल्यानंतर दुसऱ्या साईडनंही छान भाजला जातो. तर इथे आपण दोन्ही साईडनंही छान खमंग खरपूस भाजून घेऊ. आता इथे छान भाजून झालेला आहे, मी एका प्लेटमध्ये काढून घेते. आता याचप्रमाणे आपण दुसराही डोसा तयार करू. इथे बघा, एक पळी बॅटर घ्यायचं आणि ते छान असं पसरून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून त्याला गोल आकार येईल.
त्यानंतर त्यावर थोडंसं तेल टाकायचं, 2-3 थेंब साईडनं. आता वरची बाजू सुकल्यासारखी दिसली की आपण साईड पलटून दुसऱ्या साईडने छान खमंग भाजून घेऊ. तर चला तर मग इथं अशाच प्रकारे मस्त असे बीटाचे डोसे तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता किती नरम असे झालेले आहेत. अगदी म्हाताऱ्या माणसांना तुम्ही कोणत्याही चटणीबरोबर किंवा दह्याबरोबर खाऊ शकता. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.